एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर तब्बल 1008 शिवलिंग असलेलं तमिळनाडूतील हे फेमस मंदिर तुम्हाला माहिती होतं का? आणि जर माहीत नसेल तर म्हणूनच मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे 1008 शिवलिंगमचं दर्शन आणि इथली सैर. नमस्कार, मी धनश्री, मी तमिळनाडूमध्ये राहते आणि मी एक हाऊसवाईफ आहे. तर तमिळनाडूमध्ये सेलममध्येच हे मंदिर आहे आणि 1008 शिवलिंग म्हणजे म्हणतात ना, 1008 हा आकडा एक पवित्र असा मानला जातो, म्हणून 1008 इथं शिवलिंग आहेत. आणि आज रामनवमी आहे, तर चला श्रीरामांच्या दर्शनाने आपण ब्लॉगला सुरुवात करूयात. तर इथे ना छोटी छोटीशी मंदिरं आहेत. श्रीरामांच्या मंदिराच्या आजूबाजूला अष्टलक्ष्मीचं मंदिर आहे आणि सध्या उन्हाळा सुरुवातच झालेली आहे, तर भयानक ऊन पडते, त्यामुळे जास्त बाहेर फिरता येत नाहीये. आणि हे आहे मेन शिवलिंग 1008 वालं. तर हे इतकं भलं मोठं शिवलिंग आहे, त्याला अभिषेक घालण्यासाठी मागून शिड्या आहेत अक्षरशः. बरं, आत मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ बनवला आहे खास तुमच्यासाठी. त्यानंतर साऊथ इंडियामध्ये एक अशी पद्धत आहे, इकडे ना मंदिराच्या बाहेर असे दिवे लावले जातात. कोणाला काही इच्छा वगैरे असेल तर अशा प्रकारचे दिवे मंदिराच्या बाहेर लावून तिथे पूजा केली जाते. तर मंदिराचा हा परिसर आहे आणि अशा प्रकारचं वातावरण पाहिल्यानंतर ना साऊथ इंडियन मूवीची आठवण तर येतच असते. तर आम्ही काय केलं होतं, घरातून खायला. बरं, इथले व्हिडिओ फक्त आत्ताचेच नाही आहेत, तर या अगोदरही आम्ही इकडे वनभोजनाला मैत्रिणींसोबत आलेलो आहोत आणि याचे व्हिडिओ माझ्या मराठी मॉम इन साऊथ इंडिया या यूट्यूब चॅनलवरती अगोदरच मी पोस्ट केलेले आहेत. तिथे डिटेलमध्ये माहिती आहे, तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. आणि खूप छान असं वातावरण आहे. आणि साऊथ इंडियातील, मी जसं सांगितलं की साऊथ इंडियातील इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर माझ्या या आयडीला फॉलो करायला विसरू नका. आणि जे हे तुम्हाला छोटे छोटे शिखर दिसत आहेत का नाही, हे पूर्ण 1008 शिवलिंग असलेले आहेत. कारण असं पूर्ण डोंगरावरती हे मंदिर असल्यामुळे ना असं लाईनिंगमध्ये आडवं तिडवं पूर्ण शिवलिंग बनलेले आहेत, जसं इथं खाली पण दिसते. आणि हे वातावरण बघू शकता तुम्ही, इतकं छान वातावरण होतं, जसं असं वाटत होतं की काहीतरी साऊथ इंडियन मूवीज बघतोय. आणि तिथे ना तीच फिलिंग येत असते. आणि माझा लुक तर बघितल्यानंतर असं वाटतं की मी आता प्रॉपर साऊथ इंडियनच झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील का हे मला नक्की सांगा. आणि आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू आपण नवीन इंटरेस्टिंग गोष्टीसहित. तोपर्यंत बाय बाय.